आपण सध्या जोर गावाच्या रस्त्यावर आहे. जे गाव अतिवृष्टीमुळे संपर्कहीन झालेलं आहे. आपण त्या गावाशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा तिथल्या लोकांशी बातचीत करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो या रस्त्यावरती हे निसर्गाचं एक अद्भुत चित्र म्हटलं तरी पाहायला मिळेल. खरं तर हे असं कधी पाहायला मिळत नाही. एक साईडला पांढरं पाणी आणि एक साईडला लाल पाणी. खरं तर या पाण्याचं रहस्य म्हणजे असं आहे की जे वरती एखाद्या ठिकाणी एखादा मलबा ह्या ठिकाणी पडलेला आहे, त्यामुळे भूस्खलन झालेलं आहे. त्यामुळे इथून जे येत आहे ते हे लाल कलरचं पाणी येत आहे आणि इकडून जे एक साईडनं येते ते पांढऱ्या कलरचं पाणी आहे जे कडी कपारातून येत आहे. आपल्यासोबत या ठिकाणची अवस्था आहेत त्या ग्रामस्थांशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल की नक्की गावात आता सध्या काय परिस्थिती? 2 दिवस झाले तर जाण्यासाठी पूर्ण मार्ग बंद झाला. वैरले गेलेले एका साईडवर पुलाचं पाणी पाडलेलं आहे आणि मोऱ्या इथून टँक होऊन पाणी पुलावरती चढून गेलेले आहे. त्यामुळे आता एसटी आले नाही आणि मुलांच्या शाळेचं बंदच झालेले आहे. तर ना महाबळेश्वरला जाऊ शकतो आम्ही ना वाईला जाऊ शकतो. पूर्णपणे संपर्कहीन झालेले आहेत. काय सांगाल तुम्ही? काय सर्व संपर्कच बंद झालेले आहेत ना. हे आता डोंगर आले खाली शाळा क्रॅक झाल्यानंतर रस्त्यावरून पाणी गेलं की माणसं येणं जाणं त्याला म्हणून बंद झालं. हे नक्की लाल पाणी आणि पांढरं पाणी काय हे डोंगर आता आलेले हे वरण डोंगर घसरला ना त्यामुळे ते आलेले. बरं. ह्या बाजूला नाही इकडे घसरलाय त्यामुळे ते आता आले. आणि आता तुमचं गाव संपर्कहीन झालेलं आहे. हो. काय प्रशासकीय यंत्रणा पोहोचते तुमच्या गावात? आमच्याकडे आहेत ते मसनी आहेत आता आलेले आहेत. मसनी 2 मसनी आलेले आहेत. वरती चालू आहेत काम. हा इरिगेशनचे PWC आहेत. खरं तर जोर गाव हे संपर्कहीन झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुद्धा पडताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मंगेश कुमारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा.